नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एका इम्पोर्टंट टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. कसं वन क्लिअर ट्रेड 10 रँडम ट्रेडपेक्षा बेटर असू शकतो. मार्केटमध्ये बहुतेक ट्रेडरचा प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला माहिती आहे? त्यांच्याकडे नॉलेज कमी नाहीये. कारण का तुम्हाला जर विचारलं तुम्हाला सर्व इंडिकेटरबद्दल माहिती असेल. आर-एस-आय कसा वर्क करतो, डायव्हर्जन्स कसं वर्क करतं, फिबोनाची कशी काम करते, हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल. पण त्यांचा प्रॉब्लेम काय ओव्हर ट्रेडिंग. आपण काय करतो, मार्केट ओपन झाल्या-झाल्या आपण ट्रेड पंच करतो आणि मग लॉस झाला की परत पुन्हा एंट्री परत रिवेंज ट्रेड आणि हे चालूच राहतं आणि जेव्हा मार्केट क्लोज होतं, तेव्हा आपल्याला एक हेवी लॉस झालेला असतो. आणि शेवटी काय होतं, आपण तर प्रॉफिट करत नाही. आपला ब्रोकर आपल्याकडून ब्रोकरेज तर्फे प्रॉफिट करत असतो आणि आपण डे एंडला पूर्णपणे लॉसमध्ये असतो. आपलं बहुतेक लोकांचं तर एका दिवसामध्येच कॅपिटल वाईप आउट झालेलं असतं. मी पण या फेजमधून गेलेलो आहे आणि आपल्या मिस्टेक्स आहेत, ते मी नोट डाउन केल्या आणि त्या बघितलं की मी कोणत्या मिस्टेक वारंवार रिपीट करतोय आणि त्यातल्याच ह्या काही गोष्टी आहेत, त्या मी आज तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. मार्केटमध्ये एक गोष्ट मी रिअलाईज केली, की मार्केट आपल्याला जो रिवॉर्ड करतो, तो किती क्वांटिटी आपण ट्रेड केली त्यावरती नाही. तर आपण कोणता क्वालिटी ट्रेड घेतला त्यावरती आपल्याला मार्केट रिवॉर्ड करत असतं. एक क्लीन आणि क्लिअर सेटअप असलेला ट्रेड इनफ असतो तुम्हाला मागचे 2-3 छोटे लॉस झालेले असते, एक रिकव्हर करून चांगलं प्रॉफिटेबल बनवायला. पण त्या क्लिअर ट्रेडची वाट बघावी लागेल तुम्हाला. पेशन्स ठेवून खूप पेशन्सली वाट बघावी लागेल. जर तो क्लिअर सेटअप येतो तेव्हाच ट्रेड घ्यावा लागेल. त्या अगोदर त्याचे रँडम ट्रेड तुम्हाला अव्हॉइड करता आले पाहिजेत. मला एक स्वतःचा सेटअप आयडेंटिफाय करावा लागेल, की मी कोणत्या सेटअपवर माझा चांगला प्रॉफिट रेशिओ आहे. प्रोबॅबिलिटी माझी जास्त मी ह्या सेटअपवर चांगलं काम करू शकतो. ते तुम्हाला स्वतःला फाइंड आउट करावं लागेल. इतरांचा कॉपी करून काहीच होणार नाही. एक्झाम्पल प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो ब्रेक झाल्यावर रिटेस्टला तुम्ही एंट्री करत असाल आणि रिस्क रिवॉर्ड खूप चांगला असेल तरच एंट्री घ्या, प्लॅन करा. जर रिस्क रिवॉर्ड तुमच्या फेवरमध्ये नसेल तर तो ट्रेड सोडून द्या. काहीच हरकत नाही. मार्केट इथेच आहे, कुठेच जाणार नाहीये. रिटेल ट्रेडर काय करतो, ब्रेकआउट झाला असेल, खूप मोठी कॅन्डल बनली, तर मध्येच कुठेतरी ट्रेड घेतो. रिस्क रिवॉर्ड काय आहे ते काहीच बघत नाही आणि त्यावेळी काय होतं शेवटी लॉस होऊन बसतो. ती फोमो एंट्री असते. झाला की परत रिकव्हरीसाठी दुसरी एंट्री आणि रिवेंज म्हणून तिसरी एंट्री. अशा 3-4 ट्रेड तर आपण प्लॅन करतो. आपल्याला माहिती नसतात आपण कधी ट्रेड एक ट्रेड नंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर चौथा कधी ट्रेड पंच केला ते आपल्यालाच समजत नाही आणि डे एंडला जेव्हा आपण पूर्ण रेट पोझिशन बघतो, तेव्हा आपल्याला रिअलाईज होतं की आपण हे काय करून बसलो. आपण पहिल्याच ट्रेड जेव्हा कमी लॉस होता तेव्हाच आपलं डीमॅट अकाउंट क्लोज केलं असतं, बंद केलं असतं त्या दिवसापुरती. तर आपण नेक्स्ट डेला ते काम करू शकलो असतो शांत माइंडने. कारण काय झालेलं असतं ना, आपलं सायकॉलॉजी अशी झालेली असते, की आपला फोकस ट्रेडिंगचा नसतो. मार्केटकडून पैसा कसा आपला गेलेला पैसा परत रिकव्हर करायचा असतो. त्यामुळे आपल्याकडून मिस्टेकच होत राहणार. कधीतरी एखादा दिवस असेल तिथे तुम्ही रिकव्हर कराल पण नॉर्मली तुम्ही लॉसच करणार. जर ट्रेडिंगमध्ये थ्रिल वगैरे वाटायला लागला असेल ना, तर तुम्ही नक्कीच एक दिवशी मोठा लॉस करून बसणार आहेत. कारण ट्रेडिंग हा बोरिंग बिझनेस आहे. तुम्हाला वारंवार तोच सेटअप फॉलो करावा लागतो, तेच रूल्स फॉलो करावे लागतात आणि तोच जो रिस्क रिवॉर्ड फॉलो करावा लागतो. सेम रिपीटेड गोष्टी असतात त्या फॉलो करतच राहाव्या लागतात. रँडम ट्रेडिंग आणि ओव्हर ट्रेडिंगपासून वाचण्यासाठी तुमचा एक पहिला अगोदर सेटअप डिसाईड करा. त्या सेटअपची वेट करा. तो सेटअप कधी येतो त्यानंतरच ट्रेड करा. जर आणि रिस्क रिवॉर्ड चांगला असेल तरच एंट्री घ्या. त्याशिवाय एंट्री घेऊ नका. आणि तुमचा माइंडसेट आणि एक रूल ठेवा, की एका दिवसाला फक्त एकच ट्रेड घेणार. आणि आपल्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. वन ट्रेड सेटअप, फेक ब्रेकआउट ट्रॅप तसेच प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो एंट्री आणि आपला स्टॉप लॉस प्लेसमेंट कसा असू शकतो, बेस्ट कुठे आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. हे सर्व आपण आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. कमेंट करून हेही नक्की सांगा, की तुमचा इंट्राडेमध्ये एका दिवशी ओव्हर ट्रेडिंगमध्ये झालेला लॉस किती मोठा होता तेही कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर तेही सांगा कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.